हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. इथे नर्मदा आपलं पोट धरून बसलेली असते तेव्हा अजित बोलतो, मॉम काहीतरी खाऊन घे, 2 दिवस झाले तू काही खाल्लं नाहीस, नाही तर संशय यायचा त्यांना. तेव्हा नर्मदा बोलते, खायचं नाव जरी काढलं तरी पोटात गोळा येतो. तेव्हा दामोदर बोलतो, दुसऱ्यासाठी खड्डा खणला ना तर आपणच खड्ड्यात पडतो, कळलं ना. तेव्हा नर्मदा बोलते, तुम्ही गप्प बसा, हे सगळं त्या मायामुळे झाले. ती जर मध्ये पडली नसती ना तर आज माझ्या जागी मीरा पोट धरून बसली असती. इकडे सकाळी मंजिरी सगळ्यांना ब्रेकफास्टसाठी बोलवत असते, तेवढ्यात मीरा पण येते. तेव्हा मंजिरी बोलते, एक गोष्ट बरी झाली की देवी आईने तुला स्वतःच कौल दिला आहे की माया तुझी बहीण आहे म्हणून. तेव्हा दादासाहेब बोलतात की म्हणजे रामपुरा घालणाऱ्याचं अरिष्ट दूरच झालं असं समजायचं, म्हणजे घरात चांगल्याच गोष्टी घडतायत. वेदा अथर्वशी बोलायला लागली, मीराला तिची बहीण मिळाली. मंजिरी, आपण जागरण गोंधळाचा कार्यक्रम या नवरात्रीतच ठेवूयात का? तसंही मीराचं आणि अथर्वचं लग्न झाल्यावर आपण केलाच नाही येतो. तेव्हा नर्मदा बोलते, हां पण त्या दोघी बहिणी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, पण मीराने अजून तिला बहीण मानलं का? तेव्हा नर्मदा बोलते, नाही म्हणजे आपण हे नातं मीरावर थोपतोय की काय असं वाटायला लागलंय. तेव्हा माया बोलते, कसं आहे ना त्या, आपण अंधारात असलो ना तर सगळं जग अंधारात दिसायला लागतं आपल्याला, आणि म्हणूनच तुम्ही मीराच्या ताटात, नैवेद्याच्या ताटात औषध मिसळलं होतं, विसरलात. तेव्हा नर्मदा बोलते, काही पण खोटे आरोप लावू नको हं, ते ताट मीच खाल्लंय. तेव्हा माया बोलते, खाल्लं पण 2 दिवस बाहेर का नाही आलात आत्या, सांगा ना. तेव्हा नर्मदा बोलते, अच्छा तुला एवढा मीराचा पुळका आला आहे, मीरा आणि अथर्वचं लग्न झालं तर तेव्हा त्यांच्या जीवावर उठली होतीस आणि आता मीराचा एवढा पुळका आला आहे तुला. तेव्हा नर्मदा बोलते, तू काय नाही केलंस गं मीरा विरोधात, तिच्यावर चोरीचा आळ आणला, तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं. तेव्हा माया रडायला लागते आणि बोलते, हो हो हो. तेव्हा माया बोलते, इतका त्रास दिला आहे मी तिला, तरी पण एवढा त्रास देऊनही मीराने मला बहीण मानलं. असं कोणीच तिच्या जागी दुसरं असती तर मला बहीण नसतं मानलं. मोठी बहीण ही आईच्या जागेवर असते, पण एक सासू जेवढा त्रास सुनेला देणार नाही ना त्याहून अधिक त्रास मी तिला दिला आहे. तेव्हा माया बोलत असते रडत, पण मी काय करू, मला फक्त आठवतो तो आईचा स्पर्श, जेव्हा मी लहान होती तो आईचा स्पर्श, आणि त्यानंतर मला कुणाचाही सहवास भेटला नाही. मी फक्त माझ्या आईचा स्पर्श शोधत राहिली आणि त्या रागापायी मी मीराला खूप त्रास दिला. मी अथर्वमध्ये पण शोधला, पण अथर्वसुद्धा मला नाही म्हणाला. तेव्हा माया उगाच रडून नाटक करत असते, माझ्यासारखी कमनशिबी बाई कोणीच नसेल. तेव्हा ती उगाच मीराकडे जाते. तेव्हा माया बोलत असते की मीरा मला माफ कर, मी जाते, फक्त जाण्या अगोदर एकदा मला ताई म्हणून हाक मार ना. तेव्हा माया उगाच नाटक करत असते की मीरा प्लीज, हवं तर मी तुझ्या पाया पडते, आणि माया सरळ मीराच्या पायाशी जाते. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा मीरा मायाला उचलते आणि बोलते, माया माझ्या मनात कुठलीच शंका नाही आहे आता. तेव्हा मीरा बोलते, मी तुला माझी बहीण म्हणून स्वीकारले. तेव्हा पुन्हा सगळे शॉक होतात. तेव्हा माया बोलते की प्लीज एकदा ताई म्हण ना. तेव्हा मीरा ताईही बोलते. आता मीराच्या मनात काय चालू असतं ते आपल्याला बघायला भेटणारच आहे. तेव्हा मीरा मायाला मिठीही मारते. तेव्हा मीराला देवीने कौल दिला त्यावेळेस ती काय बोलली ती हेही आठवतं. सगळ्या टाळ्या वाजवतात. तेव्हा मीरा मनात बोलते, माया माझ्या राधाताईला शोधण्यासाठी मला हे नाटक करावंच लागेल. तेव्हा मंजिरीही मायाच्या गळ्यात पडते. इकडे मीराला अंबिका जोरजोरात आवाज येत असते. मीरा पटकन तिच्या अंबिकाच्या फोटोकडे बघते. मीराला जाणवत असतं की मला आवाज देते अंबिकाताई म्हणून. मीरा आपल्या खोलीत येते ना, आपली खोली आवरत असते. तिथे अथर्व येतो. तेव्हा मीरा बोलते, काय झालं वेदाचे बाबा, असं काय बघताय? तेव्हा अथर्व बोलतो, मीरा काय चाललंय तुझं? तेव्हा मीरा बोलते, काही नाही, हे मी पुस्तकं लावत होते. मीरा बाहेर तू नाटक का केलंस? मला माहिती तू मायाला बहीण म्हणून स्वीकारलेलं नाही आहेस अजून. तेव्हा मीराला बोलत असतो की तू सगळ्यांसमोर खोटं का बोललीस पण? तेव्हा मीरा बोलते की नाही वेदाचे बाबा, तुम्ही असं का बोलतायत? मी तर तिला बहीण म्हणून स्वीकारलं ना, आणि मी तिला ताई खाली म्हणून आवाज दिला. तेव्हा अथर्व बोलतो, हो मग हेच माझ्या डोळ्यात बघून बोल. तेव्हा मीरा बोलते, हो खरं आहे तुमचं अथर्व, मी मायाला अजून माझी बहीण म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. अथर्व बोलतो, ते मला माहिती आहे, पण का? तेव्हा मीरा बोलते, नाही सांगता येणार. तेव्हा अथर्व बोलतो, ठीक आहे, मग तू जर तिला बहीण मानलेली नाहीस तर सगळ्यांसमोर तिला मिठी का मारली, ॲक्सेप्ट का केलंस? तेव्हा मीरा बोलते, वेदाचे बाबा मला असं नाही सांगता येणार, सोडून द्या ना तो विषय. तेव्हा अथर्व बोलतो, सोडून देऊ? आपण सगळी इतकी धावपळ केली मीरा ते यासाठी सोडून द्यायला? तेव्हा मीरा बोलते, मला तसं म्हणायचं नाही. तेव्हा अथर्व बोलतो, मग काय म्हणायचं आहे तुला? तेव्हा मीरा बोलते, ती वेगळी गोष्ट आहे. तेव्हा अथर्व बोलतो, मीरा तेच जाणून घ्यायचं आहे मला, सांग ना मला काय ते. तेव्हा मीरा बोलते, तुम्हाला सगळं आत्ताच जाणून घ्यायचं आहे का? मी म्हणाले ना की सांगेल तुम्हाला, का हट्ट करतायत? तेव्हा अथर्व चिडून बोलतो की काळजी वाटते कारण तुझी मला, तुला मी असं टेन्शनमध्ये नाही बघू शकत, प्रेम आहे तुझ्यावर. अथर्व असा बोलतो आणि दोघं शांत होतात. तेव्हा अथर्व सावरून घेतो, वेदाचं प्रेम आहे, घरच्यांचं प्रेम आहे, सगळ्यांचं प्रेम आहे.
या फॅमिलीची एक इम्पॉर्टंट व्यक्ती असतो, तुला असं टेन्शनमध्ये बघून त्यांना बरं वाटेल का? तेव्हा मीरा बोलते, सॉरी वेदाचे बाबा, मला समजून घ्या ना, माझ्यावर विश्वास ठेवा. मला फक्त हेच सिद्ध करायचं आहे की ती माया माझी बहीण नाही आहे. तोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. आणि मीरा तिथून निघून जाते. आता 2 ऑक्टोबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते, मीरा अथर्वच्या रूममधून बाहेर येते आणि मनात बोलत असते की ताईला शोधावंच लागेल. बाबा म्हणाले, तेव्हा ती रुद्राक्ष काढते. बाबा म्हणाले की हा रुद्राक्ष तुला ताईला शोधण्यात मदत करेल. हा रुद्राक्ष चमकतो म्हणजे ताई घरात तर नाही आहे, पण मला बाहेर निघावंच लागेल. हा रुद्राक्ष चमकेल त्या दिशेने मला जावं लागेल. तेवढ्यात मीरा जाणार, तेवढ्यात वेदा येते आणि बोलते की आई स्टॅच्यू. तेव्हा मीरा शांत होते. तेव्हा वेदा मीराला बोलते की आई मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं, एक हात चूज कर. तेव्हा मीरा एक हात चूज करते आणि त्याच्यात चॉकलेट असतं. तेव्हा मीरा बोलते की तुलाच ठेव. तेव्हा वेदा बोलते आई घे ना गं. तेव्हा मीरा हातात चॉकलेट घेते आणि बोलते की माझ्याकडून तुला. तेव्हा वेदा बोलते थँक्यू. तेव्हा मीराच्या हातात एक रुद्राक्ष असतो. तिची मुठी वाळलेली बघून वेदा बोलते की आई तुझ्या हातात काही आहे का? तेव्हा मीरा पटकन हात बाजूला घेते आणि बोलते अगं काही नाही अगं. तेव्हा वेदा हट्ट करते, आई काहीतरी आहे ना तुझ्या हातात. तेव्हा मीरा बोलते वेदा अगं यात खास काहीच नाही अगं. अगं तुझे बाबा ना तुला शोधत होते, तुला माहिती आहे त्याने तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलं आहे. तेव्हा वेदा बोलते सरप्राईज. तेव्हा वेदा पटकन पळत जाते. तेव्हा मीरा बोलते रुद्राक्ष बघून, रुद्राक्ष चमकतो आहे, याचा अर्थ मला बाहेर पडावंच लागेल आणि ताईला शोधावंच लागेल. म्हणून मीरा बाहेर जाते. इकडे दामोदर अनन्याचा हात बघत असतो आणि तिचं भविष्य सांगत असतो की तुझं 2 वर्षात लग्न ठरणार आहे म्हणून. तेव्हा त्याला सगळे चिडवत असतात. नर्मदा बोलते की तुम्हाला काय हात बघता येतो का? आत्तापर्यंत माझा हात बघून माझं एकही भविष्य बरोबर झालं नाही. तेव्हा नर्मदा बोलल्यावर दामोदर बोलतो की माझ्या काही कलेची बायकोला का अभिमानच नाही. तेव्हा दामोदर बोलतो मंजिरी वहिनी तुमचा हात दाखवा. तेव्हा मंजिरी नाही बोलते. तेव्हा दामोदर जबरदस्ती तिचा हात बघायला घेतो आणि बोलतो की तुमचा हात बघता यावरून असं दिसतं आहे की तुमची दुर्गम इच्छा आहे की चिरतरुण होण्याची. मंजिरीचं तोंडच पडतं. दादासाहेब हसायला लागतात आणि बोलतात की हे मात्र बरोबर बोलला असतो. तेवढ्यात तिकडे मीरा येते. तेव्हा दामोदर बोलतो बघा आपल्या घरची सूनही आली, तिचं भविष्य मी सांगतो. आणि पटकन दामोदर मीराच्या हातात रुद्राक्ष असतो तोच हात पकडतो. तेव्हा मीरा मनात बोलते हा हात कसा दाखवू, यांनी रुद्राक्ष पाहिला तर? तेव्हा मीरा बोलते नाही काका, अहो मला बाहेर काम आहेत. तेव्हा दामोदर बोलतो कामं होत राहतील, दाखव ना तुझं भविष्य बघतो. तेव्हा मीरा नाही बोलते काका अहो. तेवढ्यात दादासाहेब बोलतात की दामोदर चेष्टा मस्करी बस झाली, उद्या जागरण गोंधळ आहे, त्याची तयारी कुठपर्यंत आली? तेव्हा तेव्हांचा सगळ्यांचा विषय हॉलमध्ये बसून जागरण गोंधळाबद्दल चालू असतो. तेवढ्यात नर्मदा बोलते की दादा आम्ही काय म्हणते, संध्याकाळी जागरण गोंधळ असेल तेव्हा जेवणाची तयारी करावीच लागेल ना. म्हणजे मी करेनच, पण मीराला करायचं असेल तर करू दे. तेव्हा दादासाहेब मीराला विचारतात. तेव्हा मीरा बोलते हो चालेल ना मी करेन. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा करेन म्हणाली. तेव्हा दादासाहेब मीराला समजावून सांगत असतात की मीरा जागरण गोंधळ आहे आणि आपल्याकडे देवी आहे ना, तिच्यासमोर झाला तर चांगलंच ना. तेव्हा दादासाहेब मीराला समजावून सांगत असतात की उद्या नवमी आहे, म्हणजे उद्याचा जागरण गोंधळ झाला पाहिजे. तेव्हा मीरा बोलते ठीक आहे दादासाहेब. तेव्हा दादासाहेब मीराजवळ कप देतात. मीरा दोघी हातांनी कप घेते आणि तो रुद्राक्ष पडतो. रुद्राक्ष पडून एका चेअरच्या बाजूला जाऊन तिथे असतो. तेव्हा मीरा त्याला शोधत असते. तेवढ्या तिथे माया येते. माया फोनवर बोलत आलेली असते. बाकी सगळे ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त असतात. मीरा रुद्राक्ष शोधत असते. माया फोनवर बोलत असते आणि मायाच्या पायाच्या शेजारच्या चेअरच्या पाशी तो रुद्राक्ष पडलेला असतो. मीरा रुद्राक्ष शोधतच असते. रुद्राक्ष शोधत ती अंबिकाच्या फोटोसमोर येते आणि पुन्हा अंबिका बोलते की मीरा मीरा. तेव्हा मीरा पुन्हा गोंधळते आणि बोलते की पुन्हा अंबिका ताईचा आवाज येतो आहे. तेव्हा नर्मदा मीराला गोंधळलेली बघते आणि बोलते मीरा तो कप तुला आतमध्ये ठेवायचा आहे ना, अशी का खांबासारखी उभी आहेस? तेव्हा मीरा बोलते हो. तेव्हा मीरा अनन्याला आवाज येते आणि बोलते अनन्या ताई हा कप जरा आतमध्ये ठेवता का? तेव्हा अनन्या बोलते की हो. तेव्हा मीरा पुन्हा तो रुद्राक्ष शोधायला लागते. तिला मायाच्या पायाजवळ तो रुद्राक्ष दिसतो. मीराच्या जीवात जीव येतो. मीराला कळत नसतं की तो रुद्राक्ष कसा उचलावा म्हणून. तेवढंच मंजिरीचं लक्ष जातं. मंजिरी उठून मीराकडे येते आणि बोलते मीरा काही शोधतेस का? तेव्हा मीरा बोलते नाही आईसाहेब काही नाही शोधते. तेव्हा मंजिरी बोलते मग अशी सैरभैर का झाली आहेस? तेव्हा मंजिरीचं लक्ष मायाच्या पायाकडे जाणार. तेवढ्या दादासाहेब मंजिरीला आवाज येतात आणि मंजिरी इकडे ये. मंजिरी तिकडे जाते. तेव्हा माया ही फोनवर बोलत बोलत निघून जाते. मीरा पटकन तो रुद्राक्ष उचलते आणि बाहेर जाते. तेव्हा मीरा पटपट बाहेर येते. दारात माया उभी असते. तेव्हा मीरा मायापासून बाजूला पटकन बाहेर निघून जाते. माया मीराकडे बघत असते शंकेने.
तेव्हा मीरा पुढे येते, रुद्राक्ष बघते आणि बोलते हा काय संकेत आहे. बाबा म्हणाले होते की मला हा ताईला शोधायला मदत करेल, पण कसा. तेव्हा मीरा बाहेर बघते, एक झाड हलत असतं. तेव्हा मीरा बोलते वारं तर नाही आहे, पण झाड का हलतंय. तेव्हा मीरा पुन्हा पुढे जाते. तेव्हा माया शंकेने बघते आणि मनात बोलते की ही कुठे गेली आता. इकडे शिवनाथ रुद्र उपासना करत असतो. अंबिका ही रुद्र उपासना करत असते. इकडे अंबिका तिच्या बाबांना आवाज येते आणि बोलते की तुम्हाला माझा आवाज येतोय का. तेव्हा शिवनाथ बोलतो की हो बाळा बोल, मला तुझा आवाज येतोय. तेव्हा अंबिका बोलते की बाबा मी मीराला खूप आवाज दिले, पण तिचा आवाज पण माझा आवाज तिच्यापर्यंत जात नाही आहे, ती इथे आली नाही अजून, मी काय करू. तेव्हा शिवनाथ बोलतो येईल बाळा, पण तू धीर सोडू नकोस, तिला हाका मारत राहती, येईल तुझा आवाज ऐकून. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मीरा तुला भेटली की तिला सगळं सत्य सांगून टाक, मी तुला माझ्या वचनातून मुक्त करतोय बाळा. तेव्हा अंबिका बोलते नाही बाबा, मीराला जर सत्य कळलं ना तर ती खचून जाईल. तेव्हा शिवनाथ बोलतो सत्य हे कटू असतो, पण त्याला सामोरं जावंच लागेल, मीरालाही सामोरं जावं लागेल, पण तू आता जिवंत नाहीस हे सत्य तिच्यापासून फार काळ लपवून ठेवणं चांगलं नाही बाळा. ती तुझी धाकटी बहीण आहे, तिला सावर आधार दे, पण तिला सत्य सांगून टाक, कारण त्यावरच तुमचा पुढचा प्रवास अवलंबून आहे. इकडे मीरा ते हलणाऱ्या झाडापाशी येते. माया तिला बघतच असते की ही काय करते म्हणून. तेव्हा मीरा मनात बोलते अरे आता हे झाड हलायचं थांबलं, आता पुढचं हलतंय. कदाचित मीराला ते संकेत होता की तिला त्या कुंडीपर्यंत जाऊन पोचवणारं. माया मीराचा मागोवा घेत मीराच्या पाठीमागे येते. मीरा एक एक झाड पुढे करत जात असते आणि मनात बोलत असते की हा कुठला संकेत तर नाही ना, हा मार्ग दाखवण्याचा. तेव्हा मीरा गेस्ट हाऊसकडे बघते, रुद्राक्ष बघते आणि बोलते हा तर गेस्ट हाऊसकडे जाणारा रस्ता आहे. मीरा गेस्ट हाऊसकडे जाते, इकडनं माया मागून येते. तेव्हा मीरा पुन्हा गेस्ट हाऊसकडे जाऊन जे समोर उभं राहते. तेव्हा तिला पुन्हा ते गेस्ट हाऊस जळताना दिसतं. तेव्हा मीरा बोलते हे मला पुन्हा पुन्हा काय दिसते, कोण येते बाई. तेव्हा मीरा गेस्ट हाऊस समोर उभं राहून पुन्हा रुद्राक्ष बघते आणि बोलते हे रुद्राक्ष तर मला माझ्या ताईपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि इथेच एपिसोड संपतो. पुढच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की मीरा मंजिरीने ठेवलेल्या कुंडीपर्यंत जाऊन पोहोचते. तिथे खाली ती जाते, जमिनीवर रुद्राक्ष ठेवते, रुद्राक्ष तिथे चमकतोय. तेव्हा मीरा शंकेने विचारते की रुद्राक्ष चमकतोय म्हणजे माझी ताई इथे. आता बघूया पुढे काय होतं ते.